नमस्कार, ट्रेंडी व्लॉग्सच्या या आजच्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे माझा धनतेरस विशेष व्लॉग। सगळ्यात आधी सकाळी छान अशी देवपूजा वगैरे करून झाली आणि त्यानंतर बाकीची कामं करायला घेतली। तर सकाळी छान अशी देवपूजा झाली की पूर्ण दिवस प्रसन्नतेचा वाटतो आणि दिवसभर घरामध्ये छान असं मंगलमय वातावरण राहतं। तर इथे सगळी देवपूजा वगैरे झाली होती आणि त्यानंतर देवपूजा करताना जे आजूबाजूला जो पसारा झालेला असतो तो आवरून घेतला। इथे जे नवीन दिवे होते आणि बोडके होते, बोडक्यांना तुम्ही काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा। तर ते मी पाण्यात ठेवले होते आणि त्यानंतर सकाळी टिफिनला ना खिचडी दिली होती। भाजी पोळीच बनवायची होती पण मुलीचं म्हणणं होतं की मला खिचडी टिफिनमध्ये दे, तर मी बनवली। सणासुदीला खिचडी बनवायची नसते पण इथं ना ती ऐकतच नव्हती म्हणून मला बनवावीच लागली आणि त्यानंतर मी बाकीचं आवरून घेतलं। नाश्त्याला सुद्धा खिचडीच देऊन दिली होती। त्यानंतर मी डाळ भाताचा कुकर लावला, फक्त नैवेद्यपुरतंच बनवलं होतं। त्यानंतर फ्लावरची सुकी भाजी बनवायची होती, तर फ्लावर कट करून स्वच्छ धुवून तिला उकळून घेतली होती 10 मिनिटांसाठी आणि मिरच्या सुद्धा धुवून घेतल्या होत्या। तर वरण भात ना एका कुकरमध्येच लावलेला होता म्हणून मस्त झालेला होता। भात एका वाटीत लावून घेतला आणि खाली थोडीशी डाळ टाकली होती मोठभर, म्हणजे नैवेद्याला पण होतं आणि थोडं थोडं मुलंही खाऊन घेतात। तर असं तुम्ही पण करतात का मला नक्की कमेंट करून सांगा, कारण की ना पटकन होतं असं पद्धतीने बनवलं की। त्यानंतर भाजी सुद्धा बनवून तयार झाली होती। जास्त काही व्हिडिओ शूट केला नाही कारण की व्हिडिओ खूप लॉंग होतो आणि मग तो एडिट करायला वगैरे सुद्धा खूप वेळ लागतो। इथे शेंगदाण्याचं कूट टाकून मी भाजी सुद्धा बनवून घेतलेली होती आणि दोघं भाज्या झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली। हिरवी मिरचीची भाजी तुम्हाला सुद्धा आवडते का? तर इथे ना माझा स्वयंपाक झाला होता आणि आधी मी नंतर नैवेद्य वगैरे दाखवून दिला आधी आणि त्यानंतर मुलांना सुद्धा जेवू घातलं, बाकीची कामं आवरून घेतली। तर इथे ना मी कामं आवडते की याची सारखी बुडबुड असते आणि बरेच जण मला सांगतात की आता तुझं मुलाला दाखवत जा व्हिडिओमध्ये। मागच्या काही दिवसापासून त्याला समजायला लागलं आहे म्हणून तो ना मी व्हिडिओ शूट करते की मुद्दाम कॅमेरासमोर येतो। तर बघा इथे ना मी किचन ओटा धुत होते, तर त्यावेळी ना तो जे बबल्स आलेले असतात ना ते फोडत होता आणि मला म्हणे की बलून आहेत ते असं। तर इथं माझं क्लिनिंग वगैरे चाललं होतं। त्यानंतर मी थोडीशी रिकामी कामं केली, माझ्याकडे थोडा वेळ होता म्हणून। तर इथे ना मी साकड्या धुवायला घेतल्या, थोड्याशा काळपट झाल्या होत्या त्या, तर म्हटलं थोडंसं क्लीन करून घेऊ म्हणजे चांगल्या दिसतील असं। तर बरेच जण म्हणतात की कोलगेट लावायचं, तर इथं पेस्ट थोडं संपलेली होती तर तीच मी थोडीशी लावून घेतली आणि ब्रशने घासून घेतलं। तर इतकं तर काही क्लीन झालं नव्हतं पण ठीक आहे, नाहीपेक्षा बरं होतं। तर इथे मी साकड्या वगैरे धुवून घेतल्या दोघंही, थोड्याफार चमकायला लागल्या होत्या आणि त्यानंतर मी रांगोळीसुद्धा काढून घेतली। मुलांना झोपवण्याआधी ना रांगोळी काढली कारण की त्यानंतर खूप उशीर होऊन जातो, मुलांना झोपायला जास्त उशीर लागतो तर ते झोपत नाही लवकर। तर इथे मी रांगोळी काढायला बसली आणि याची सारखी बुडबुड चालली होती। मी म्हटलं एक शाळेत आणि एक घरी आहे तर थोडी शांतता आहे, पण तितक्यातच ती सुद्धा आली आणि तिची सुद्धा मध्ये बुडबुड चालू होती। तर इथे ना मला रांगोळी काढण्यासाठी मटका तयार करायचा होता, पण मटका एक्झॅक्टली कसा ड्रॉ करायचा ना मला कळतच नव्हतं। तर मी इथे एक सर्कल काढून घेतलं आणि चॉकसुद्धा मिळत नव्हता, वेळेवर काहीच गोष्टी मिळत नाही असं झालं होतं। तर इथं चॉक नव्हता म्हणून आधी सर्कल बनवून घेतला। परफेक्ट मटका काय बनवता आला नाही मला आणि इथं सारखा हा मला त्रास देत होता की मला करायचं म्हणून ना मी काय केलं, एक स्टेन्सिल त्याच्याकडे दिला आणि रांगोळीसुद्धा त्याच्याकडे दिली आणि त्याला म्हटलं की बाजूला काढ वेगळी। बरेच दिवसापासून सांगत होते की डेली व्लॉग टाक, तर मी म्हटलं चला आज टाकून बघते, कसा रिस्पॉन्स मिळतो ना ते कळेलच। आणि त्याआधी पण मी एक व्लॉग टाकलेला आहे वसुबारसचा, तर तो बघितला नसेल तर तो सुद्धा नक्की बघा। तर इथं याची रांगोळी काढणं चाललं होतं आणि माझंसुद्धा, तर इथं मी मटका ड्रॉ केला आहे पण तो वाटत नाही आहे मटका आहे असं। पण सध्या ट्रेंडिंगला आहे की धनतेरसला छान असं मटका आणि नाण्याची रांगोळी काढायची, म्हणजे आधी मी लहान होती त्यावेळीसुद्धा काढायचे पण त्यावेळी मोठ्या मुली काढायच्या ना तर मला इतकं काही इंटरेस्ट नव्हता तर मी लक्ष नाही द्यायची, पण आता स्वतः काढावी लागते तर तेव्हा समजतं की अरे थोडंसं प्रॅक्टिस केली असती तर परफेक्ट आलं असतं असं। पण असं आता काढायची म्हणून मी काढली इथं, तर मला कमेंट करून सांगा मी रांगोळी कशी काढली असं। तर इथं ना मी धनतेरस असं लिहून घेतलं आणि त्यानंतर स्वस्तिक काढून घेतला एक, तर मस्त असं कलर कॉम्बिनेशन चांगलं वाटत होतं म्हणून रांगोळी पण उठून दिसत होती। आता तुम्हीसुद्धा सांगा बरं का की कशी झालेली आहे रांगोळी असं। तर इथे स्वस्तिक काढून घेतलं आणि त्यानंतर पूर्ण रांगोळी बनवून थोडंसं उंबरट जवळ पण रांगोळी काढून घेतली।
त्यानंतर दोघांना झोपवलं आणि मला ना नैवेद्यासाठी थोडेसे अनारसे बनवायचे होते, तर मी इथे ना 1-2 गोळे काढून ठेवलेले होते, तर त्यातलेच मी अनारसे बनवले. बऱ्याचशा जणांनी मला विचारलं की तू व्हिडिओ शूट केव्हा करते आणि दोघं मुलं असतात तर तू कशाला करते असं तसं. तर मला आवड आहे ना म्हणून मी व्हिडिओ शूट करते. आणि त्या व्यतिरिक्त मुलं मस्ती करतात, तर मुलं जोपर्यंत मोठं होत नाही तोपर्यंत त्यांचं ते चालूच राहणार आहे. पण मला आवड आहे म्हणून मी ह्या गोष्टी करते. राहिला प्रश्न मॉनिटायझेशनचा, तर ते सुद्धा बरेचसे प्रश्न आलेले आहेत की झालं आहे का, तुला पैसे मिळतात का. तर तसं काहीच नाही आहे. मला आवड आहे तोपर्यंत मी करेल आणि जोपर्यंत मला वाटेल तोपर्यंत मी व्हिडिओ टाकत राहणार आहे. ज्यावेळी मला वाटेल की आता नको तर मी त्यावेळी नाही टाकणार. पण हे व्हिडिओ मागे एक कारणसुद्धा आहे की हे व्हिडिओ बनवले की आठवणीसुद्धा राहतील माझ्यासोबत. तर इथे ना माझे अनारसे बनवून तयार झाले आणि त्यानंतर मी पूजेची सुद्धा तयारी केली. इथे ना जिथं पूजा मांडायची होती तिथं थोडं गोमूत्र शिंपडून पुसून घेतला आणि बाकीची तयारी केली. तर तुळशीपत्र वगैरे मी आधीच सकाळी तोडून ठेवले होते आणि शमीपत्र बेलपत्र हे सुद्धा मी आणून ठेवले होते, कारण की प्रदोषसुद्धा होता त्या दिवशी. तर इथे बघा नैवेद्यावर सगळे तुळशीपत्र वगैरे ठेवले आणि थोडीशी पूजेसाठी तयारी केली. तर मुलं उठून गेले होते तर त्यांची सारखी आता बुडबुड चालूच होती पूजा मांडणीच्या वेळेस. नैवेद्य काढून ठेवला आणि सप्तधान्यसुद्धा काढून ठेवलं, म्हणजे ना सगळं पूजेच्या ठिकाणी मी ठेवून येते, आठवण राहते. त्यामुळे इथे कणकेचे दिवेसुद्धा बनवून घेतले होते. तर मी थोडी वेगळी पूजासुद्धा मांडली होती, तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. तर कणकेचे दिवे बनवून घेतले आणि आता संध्याकाळची वेळ होती, 6 वाजले होते ना, तर मी दिवे वगैरे लावून दिले होते देवापुढे, जो नेहमी आपण रोज लावतो ते. आणि कुठलीही पूजा सुरू करण्याआधी ना एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, हे आपण नेहमी करतच असतो. तर इथं ना वाती फुटत होत्या 2-3 वाती दिव्यांसाठी. तर मुलांनी छान छोट्या छोट्या वाती बनवल्या होत्या, लांब वाती. तर त्यांची बघा तुम्ही बुडबुड सारखी चालूच असते आणि शांतसुद्धा बसले होते ते. आता इथे मी 13 दिवे लावले आणि बाकीचे जे वेगळे दिवे लावायचे होते ते लावले. आणि सगळ्यात आधी ना बाहेर एक दिवा लावून दिला उंबरठचा बाहेर आणि एक स्वस्तिक काढला, त्यावर चौरंग ठेवलं. आणि बाकीचं मी शूट नाही घेतलेलं आहे, कारण की पूजेला खूप वेळ होणार होता. मग म्हणजे वेळेवरच पूजा करायची होती ना, त्यामुळे मी बाकीचं शूट काही केलं नाही. फक्त थोडं वरती शूट केलेलं आहे, जे मी तुमच्यासोबत शेअर करते. तर अशी साधी आणि सोपी पूजा मांडणी केली होती, जसं आधीपासून करतात मी बघितलेली आहे लहानपणापासून आणि इकडे सुद्धा सासरीसुद्धा. तर त्या पद्धतीने मी मांडणी करून घेतली. इथे माझ्याकडे कुबेर यंत्र वगैरे सगळं होतं आणि बाहेर तुळशी मातेजवळ वगैरे दिवे लावून दिले, सगळे दिवे लावून प्रज्वलित केले. आरतीचाच एक दिवा राहू दिला होता मी फक्त. आणि हे 13 दिवेसुद्धा मी बाहेर ठेवून दिले होते. आणि आता तुम्ही बघू शकता की हा व्हिडिओ ना माझ्या मुलीने घेतलेला आहे, म्हणून ते थोडंसं गोल गोल फिरवते ती सारखी कॅमेरा. तिला म्हटलं बाहेर थोडंसं तू व्हिडिओ घेऊन घे, मी मध्ये पूजा करते तोपर्यंत. तर तिनेच हा व्हिडिओ घेतलेला आहे. त्यानंतर मी सगळी पूजा करून घेतली आणि मला जी बाजूला पूजा मांडायची होती ती सुद्धा मी करून घेतली होती, प्रदोष काळी जी करायची होती ती. आणि आरती वगैरे करून घेतली, पठण वगैरे केलं. पूजा मांडणी ना प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करतं. काही ठिकाणी केरसुनीसुद्धा पूजली जाते, तर बऱ्याच ठिकाणी फक्त सप्तधान्य पूजलं जातं. तर आपल्याकडे ज्या पद्धतीने करतात ना त्या पद्धतीनेच करायची. तर इथे मी आमच्याकडे जशी करतात त्या पद्धतीनेच केलेली आहे. तर इथे एक नवीन चांदीचं नाणं आणलं होतं, ते सुद्धा आम्ही पूजा करून घेतली त्याची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धने आणि गुळच आहे आणि धन्वंतरीची पूजा करणे. तर अशा पद्धतीने मी पूजा करून घेतली होती. आता बाजूला सुद्धा एक पूजा मांडणी केलेली आहे, जी मी तुम्हाला दाखवणार आहे. पण ती पूजा करण्याआधी ना मी व्हिडिओ शूट केला आणि नंतर ती पूजासुद्धा मी करून घेतली होती. बऱ्याचशा लोकांना ही पूजा माहिती आहे आणि गावाकडे बरेचसे लोक करतात सुद्धा. माझ्या मते तरी ना साधी आणि सोपी पूजा करायची. तर आपल्याकडे ज्या काही गोष्टी नसतात तर नसल्या तरीसुद्धा चालतात, फक्त मनापासून केलेली पूजा स्वीकारली जाते. ही सगळी पूजा करून झाल्यानंतर शेवटी मी एक कणकेचा दिवा बनवला. यमदीपदानसुद्धा या दिवशी करतात ना, ते सुद्धा मी करून घेतलं होतं. तर कधी कधी ना काही गोष्टी आपण म्हणतो की मागच्या वर्षी केल्या नाही, ह्या वर्षी करतो. तर देवाचं केलेलं ना कधीही वाया जात नाही किंवा चांगलंच असतं. चांगल्या मनाने केलं तर ते नक्कीच चांगलंच असतं. तर इथे मी दक्षिण दिशेला सुद्धा एक दिवा लावून दिला होता, जे बरेचसे लोक लावतात यमदीपदान म्हणून. मी सुद्धा केले होते. व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाजूला दिलेला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू आणि सगळ्यांना माझ्याकडून हॅपी दिवाळी.